हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे काही जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे तर त्या जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममध्ये जे ॲनिमल्स आहे तर त्या ॲनिमलचा ॲप्लिकेशनच्या बाबतीत चर्चा करणार आहेत. ओके, तर सगळ्यात अगोदर जो तुम्हाला ॲनिमल या ठिकाणी दिलेला आहे स्टडीला तर तो आहे माईस. माईसच्या बाबतीत जर म्हणलं तर ट्रान्सजेनिक माईस जो आहे, आता ट्रान्सजेनिक याच्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा. ट्रान्सजेनिक म्हणजे असा ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये जीन ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे त्याला आपण ट्रान्सजेनिक म्हणतो. ओके, तर या ठिकाणी कोणता ॲनिमल पाहतोय आपण? माईस. माईस म्हणजे जे पांढऱ्या रंगाचे उंदीर असतात त्यांना माईस म्हणतात. आणि हे जे माईस आहे तर हे कॅन्सरचं संशोधन करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये यांचा यूज केला जात असतो. ओके, सगळ्यात जास्त जे टेस्टिंग जे आहे तर त्या माईसवरच केल्या जात असतात. म्हणून ट्रान्सजेनिक माईस जो आहे तर तो सेन्सिटिव्ह असतो. म्हणून या ठिकाणी कॅन्सरचं डिटेक्शन करण्यासाठी किंवा कॅन्सरचा स्टडी करण्यासाठी ट्रान्सजेनिक माईसचा यूज केला जात असतो. ओके, बघा, ट्रान्सजेनिक माईस इज यूज फॉर पर्टिक्युलर ऑन्कोजीन अँड दस डेव्हलप सर्टन टाईप ऑफ कॅन्सर. ओके, या ठिकाणी काय केलं जाणार आहे? जो ट्रान्सजेनिक माईस आहे तर हा ट्रान्सजेनिक माईस या ठिकाणी पर्टिक्युलर ऑन्कोजीन त्याच्यात इंट्रोड्यूस केलेला असणार आहे. ऑन्कोजीन म्हणजे कॅन्सर कॉजिंग जीन. कॅन्सरचा जो जीन असतो त्याला ऑन्कोजीन म्हणतात. आणि हा ऑन्कोजीन कोणामध्ये इन्सर्ट केला जाणार आहे? ट्रान्सजेनिक माईसमध्ये. ट्रान्सजेनिक माईसमध्ये कॅन्सरचा जीन इंट्रोड्यूस केल्यामुळं त्या माईसमध्ये विशिष्ट प्रकारचा किंवा विशिष्ट टाईपचा कॅन्सर तयार होणार. ओके, मग आता एकदाचा कॅन्सर या ठिकाणी माईसमध्ये तयार झाला की आता पुढं काय होणार आहे? त्या माईसवर रिसर्च होणार आहे. जे वेगवेगळं समजा मेडिसिन आहे, ड्रग्स आहे तर त्याचं टेस्टिंग त्या माईसवर केलं जाणार आहे आणि कशा प्रकारे कॅन्सरच्या सेल कमी होतात याचा स्टडी केला जात असतो. बघा, रिसर्च ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ मॅलिग्नन्सी. या ठिकाणी कॅन्सरवर जे संशोधन केलं जात असते तर कॅन्सरवर या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रीटमेंट असतील. कॅन्सर होऊ नये म्हणून त्याच्यासाठी वेगवेगळं प्रिव्हेन्शन असेल. तर या सगळ्या गोष्टींसाठी, कारण कॅन्सर जो आहे तर तो मॅलिग्नंट आहे. मॅलिग्नंट किंवा मॅलिग्नसी याचा अर्थ घातक. हा लक्षात. तर या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला? कॅन्सर हा घातक असल्यामुळे, कॅन्सर हा जो आजार आहे हा घातक असल्यामुळे त्याच्यावर जे वेगवेगळे उपाययोजना आहे किंवा कॅन्सर होऊ नये याच्यासाठी जे काही प्रिव्हेन्शन आहे तर यांचा स्टडी करण्यासाठी ट्रान्सजेनिक माईसचा यूज केला जात असतो. बघा, या ठिकाणी सांगितले तुम्हाला, बघा, फिलिप लेडर, व्यवस्थित लक्षात ठेवायचं नाव. फिलिप लेडर इन हार्वर्ड युनिव्हर्सिटी डेव्हलप ट्रान्सजेनिक माऊस मॉडेल फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. ओके, हे तुम्हाला CETला विचारण्यासारखा प्रश्न आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. फिलिप्स लेडर नावाचा जो सायंटिस्ट आहे, ओके, कुठला आहे हा सायंटिस्ट? हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा. लक्षात. आणि ही जी हार्वर्ड युनिव्हर्सिटी USA मध्ये, अमेरिकेमध्ये, तर या फिलिप्स लेडरनं काय केलेलं आहे? ट्रान्सजेनिक माऊसचा मॉडेल तयार केलेला आहे. लक्षात. म्हणजे माईसच तयार केलेला आहे या ठिकाणी, ट्रान्सजेनिक माईस. लक्षात. आणि हा जो ट्रान्सजेनिक माईस तयार केलेला आहे हा कशासाठी तयार केलेला आहे? फॉर ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सरवर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी किंवा ब्रेस्ट कॅन्सरचं संशोधन करण्यासाठी फिलिप्स लेडरने हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी ट्रान्सजेनिक माऊस तयार केलेलं आहे. हे वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बघा, द ऑन्कोजीन MYC and RAS. The oncogene MYC and RAS were analyzed to find out if the leads breast cancer in mice transferred when these gene. या ठिकाणी काय सांगितले? कॅन्सर कॉजिंग जीन कोणते सांगितले तुम्हाला? 2 जीन या ठिकाणी तुम्हाला उल्लेख केलेल्या 2 जीनच्या बाबतीत व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, पहिला जीन सांगितलंय तुम्हाला, बघा, MYC, आणि दुसरा कोणता सांगितलाय तुम्हाला? RAS म्हणजे रास. ओके, हा ट्रान्सक्रिप्टिव्ह किंवा ट्रान्सक्रिप्शन प्रमोट करण्याचं काम करत असतो आणि हा एक म्युटंट जीन आहे. तर या ठिकाणी काय करत असतात? हे दोघं जे जीन आहे तर हे दोघं जीन कॅन्सर घडवून आणत असतात किंवा कॅन्सर यांच्यामुळे कॉज होत असतो. लक्षात. तर हे दोघं ऑन्कोजीन काय केले? या ठिकाणी माईसला इंट्रोड्यूस केले आणि माईसला इंट्रोड्यूस केल्यामुळे माईसमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होतो की नाही याचं या ठिकाणी डिटेक्शन केलं जाते. लक्षात. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ब्रेस्ट कॅन्सरची किंवा ब्रेस्ट कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल असलेले जे ऑन्कोजीन तर ते कोणते आहे?
MYC आणि RAS. ओके, हे दोघं काय आहेत? दोघं कोणते जीन आहेत? ऑन्कोजीन आहेत. ऑन्कोजीन म्हणजे कॅन्सर कॉझिंग जीन. या ठिकाणी बघा तुम्हाला एक छोटीशी डायग्राम दिलेली आहे. डायग्राममध्ये ट्रान्सजेनिक माऊस जो आहे तर त्याचा वापर का केला जात असतो, तर सिम्पली तुम्हाला सांगितलं बघा, मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन डिसीज इन कंट्रोल एन्व्हायरमेंट. बघा जे काही समजा ह्युमन डिसीज आहे तर ते एन्व्हायरमेंटमध्ये भरपूर प्रमाणात पसरून जात असतात. अशा वेळेस सॅम्पल म्हणून किंवा मॉडेल म्हणून माईसचा यूज केला जात असतो, सस्पेक्टेड ॲनिमल म्हणून, किंवा टार्गेट स्पेसिफिक जीन टू स्टडी. एखादा विशिष्ट प्रकारचा जीन असेल त्याचा स्टडी करण्यासाठी माईसचा यूज केला जात असतो. टेस्ट पॉसिबल टू न्यू ड्रग्स ट्रीटमेंट अँड गेट फास्टर रिझल्ट. एखादं नवीन औषध तयार केलं असेल तर त्या औषधाचं टेस्ट करण्यासाठी या माईसचा यूज केला जात असतो. त्याच्यानंतर रेप्लिकंट स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स सिम्पटम अँड पॅथॉलॉजी ऑफ डिसीज. विशिष्ट प्रकारचे प्राणघातक आजार जे असतात तर त्या आजारांचं ट्रीटमेंट करण्यासाठी, त्यांचं निदान करण्यासाठी किंवा त्यांचे लक्षणं जाणून घेण्यासाठी मॉडेल म्हणून या ठिकाणी माईसचा किंवा माऊसचा यूज केला जात असतो. ओके, तर फर्स्ट थिंग या ठिकाणी आपण ट्रान्सजेनिक माईसच्या बाबतीत शिकलो. कॅन्सर रिसर्चमध्ये याचा यूज केला जात असतो. तुम्हाला सांगितलं की कॅन्सरचं ट्रीटमेंट असेल किंवा कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी वेगवेगळे या ठिकाणी एक्सपेरिमेंट जे तर ते माईसवर केले जात असतात. पहिला ट्रान्सजेनिक माऊस जो आहे तर तो फिलिप्स लॅडरनं हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार केला होता. दुसरी आणि एक महत्त्वाची थिंग म्हणजे या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की हा जो पहिला ट्रान्सजेनिक माऊस होता, मॉडेल माऊस, तर याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये ऑन्कोजीन यूज केले होते, MYC आणि RAS. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं तुम्हाला जो एक्झाम्पल दिलेले किंवा आपण म्हणणारे ट्रान्सजेनिक ॲनिमल दिलेलं आहे तर ते आहे फार्म ॲनिमलच्या बाबतीत. लक्षात, फार्म ॲनिमलच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर जनरली तुम्हाला या ठिकाणी काव दिलेली. तर बघा, फार्म ॲनिमल इम्प्रूव्ह देअर मीट प्रोडक्शन, मिल्क ईट क्वालिटी अँड डिसीज फ्री स्टेटस कॅन बी डन बाय बायोटेक्नॉलॉजी. बघा, जे फार्म ॲनिमल तर या फार्म ॲनिमलमध्ये जो बायोटेक्नॉलॉजी यूज केली जाणारी ती कशासाठी यूज केली जाणारी? मीट प्रोडक्शनसाठी, त्यांच्यापासून मांस मिळवण्यासाठी किंवा त्याचं मिल्क उत्पन्न जे तर उत्पन्न वाढवण्यासाठी, मिल्कचं उत्पन्न जे तर ते वाढवण्यासाठी. इल्ड म्हणजे उत्पन्न, लक्षात. किंवा या ठिकाणी जे काही प्रोडक्ट आहे ज्या फार्म ॲनिमलपासून समजा मिल्क असेल किंवा इतर प्रोडक्ट भेटत असेल तर त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, लक्षात. किंवा जो फार्म ॲनिमल आहे तर त्या फार्म ॲनिमलला डिसीज फ्री ठेवण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो, म्हणून त्याला ट्रान्सजेनिक म्हणतो आपण, लक्षात. म्हणजे जे फार्म ॲनिमल आहे तर त्या फार्म ॲनिमलमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांच्यामध्ये मीट प्रोडक्शन वाढवले जाते, मिल्क इल्ड वाढवलं जाणार आहे आणि क्वालिटी असेल किंवा डिसीज फ्री स्टेटस मेंटेन करण्यासाठी या ठिकाणी जो ॲनिमल आहे फार्म ॲनिमल तर त्याला तयार केला जाणार. एक सिम्पल एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलं तुम्हाला. डेअरी काऊ जी म्हणजे ज्या काऊपासून मिल्क मिळते तिला आपण डेअरी काऊ म्हणत असतो. तर ही डेअरी काऊ 2 ते 3 हजार लिटर पर इयर मिल्क प्रोड्यूस करत असते. डेअरी काऊ काय सांगितलं तुम्हाला, वर्षाला 2000 ते 3000 लिटर मिल्क प्रोड्यूस करत असते आणि पूर्ण वर्षभरात जवळपास 70 एग्स प्रोड्यूस करत असते. व्यवस्थित लक्षात ठेवा, जी आपली डोमेस्टिक काऊ जी म्हणजे जे आपल्या कडे आढळून येणाऱ्या ज्या गाय आहेत तर त्यांच्या बाबतीत काय सांगितलं आहे तुम्हाला की या ज्या गाय आहेत तर या 2 ते 3 लिटर एका वर्षातनं मिल्क प्रोड्यूस करतात आणि जवळपास 70 एग जे तर त्यांच्या ओव्हरीमधनं प्रोड्यूस होत असतात. पण टुडे हॉस्टेन काव प्रोव्हाइड 6000 लिटर ऑन एव्हरेज and up to 8 to 10,000 liter races lay up to 250 eggs per year. आता बघा किती मोठा डिफरन्स आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आज जर आपण विचार केला आज जर विचार केला आपण तर या ठिकाणी एक काऊचं एक्झाम्पल सांगितलं, व्यवस्थित लक्षात ठेवा. ही ट्रान्सजेनिक काऊ आहे, हॉस्टेन, एक्झॉटिक काऊ असं सुद्धा म्हणतात तिला, हॉस्टेन, लक्षात. तर ही हॉस्टेन काऊची तर ही वर्षाला एव्हरेजली किती मिल्क प्रोड्यूस करते? 6000 लिटर. किती प्रोड्यूस करते?
6,000 लिटर. आपण या ठिकाणी नॉर्मल काऊ किती वर्षाला मिल्क प्रोड्यूस करते? 2 ते 3,000 लिटर. लक्षात आला डिफरन्स? म्हणजे या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, एव्हरेजली हॉस्टेन काऊ जी तर ती 6,000 लिटर या ठिकाणी मिल्क प्रोड्यूस करते, किंवा जवळपास 8 ते 10,000 लिटर या ठिकाणी ही जी हॉस्टेन काऊ आहे तर ही काय करणार आहे? मिल्क प्रोड्यूस करणार आहे. आलं लक्षात? आणि एका वर्षात जवळपास 250 एग्स प्रोड्यूस होते. ओके, म्हणजे एक सिंपल या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स लक्षात येतोय की जी डोमेस्टिक काऊ आहे तर ती डोमेस्टिक काऊ 2 ते 3,000 लिटर पर इयर मिल्क प्रोड्यूस करते आणि 70 अंडी त्या ठिकाणी तयार करते. मात्र या ठिकाणी ट्रान्सजेनिक काऊ दिली तुम्हाला हॉस्टेन काऊ, तर ही हॉस्टेन काऊ एव्हरेजली 6,000 आणि नॉर्मली जर विचार केला तर 8 ते 10,000 लिटर पर इयर. हिचे जे वंश समजा हिच्यात येणाऱ्या ज्या प्रजाती, रेसेस म्हणजे प्रजाती, या लक्षात, हिचे जे वंशज आहे तर ते दिवसाला 8,000 ते 10,000 लिटर वर्षाला 8,000 ते 10,000 लिटर या ठिकाणी मिल्क प्रोड्यूस करतात आणि एका वर्षामध्ये जवळपास 250 एग्स जे तर ते प्रोड्यूस होत असतात. म्हणजे या ठिकाणी ही जी प्रोडक्टिव्हिटी तर ही कशामुळे इन्क्रीज झाली? त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन इंट्रोड्यूस केल्यामुळे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी काही ऑब्जेक्टिव्ह पण दिलेले आहेत तुम्हाला. ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीत जर म्हणलं तर या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह जे तर याच्यात पहिला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय बरं? ऑब्जेक्टिव्ह फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राम. ध्येय, उद्देश, लक्षात. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राम जो आहे, ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राममध्ये विशिष्ट प्रकारचा जीन जो आहे तर तो सुटेबल ॲनिमलमध्ये इंट्रोड्यूस केला जाणार आणि इंट्रोड्यूस केल्यानंतर त्या ॲनिमलपासून वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळवले जाणार. तर या प्राण्यांमध्ये ब्रीडिंग प्रोग्राममध्ये म्हणजे जी पैदास आहे तर ती वाढवण्यासाठी ॲनिमलमध्ये या ठिकाणी जो ब्रीडिंग प्रोग्राम यूज केला जात असतो तर त्याचे उद्देश काय? तर पहिला उद्देश तुम्हाला सांगितलं बघा, इफिशियन्सी ऑफ मीट प्रोडक्शन. जे मास प्रोडक्शन आहे, मांसाचं जे उत्पन्न आहे, लक्षात, तर या मांसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी, त्याचा दर्जा वाढवण्यासाठी या ठिकाणी जे ॲनिमल्स आहे तर त्यांच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून ब्रीडिंग केलं जात असते. किंवा इम्प्रूव्हमेंट क्वालिटी ऑफ मीट, जे मांस आहे समजा तर त्या मांसच्या क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्यांच्यामध्ये ॲनिमल ब्रीडिंग केलं जाणार आहे. किंवा मिल्क क्वालिटी अँड क्वांटिटी. मिल्क जे तर मिल्कची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता आणि क्वांटिटी म्हणजे प्रमाण. तर मिल्कची गुणवत्ता आणि त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या प्राण्यांमध्ये ॲनिमल ब्रीडिंग केलं जात असते. त्याच्यानंतर जर समजा या ठिकाणी पोल्ट्री प्रोडक्ट्स असतील तर त्यांच्यामध्ये एग्स प्रोडक्शन वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये ब्रीडिंग केलं जाणार आहे. जर समजा या ठिकाणी शीप वगैरे असेल तर त्याच्यामध्ये वूल क्वालिटी आणि क्वांटिटी इन्क्रीज करण्यासाठी त्यांच्यामध्ये ॲनिमल ब्रीडिंग केलं जाणार आहे. वूल म्हणजे रेशम, लोकर म्हणतो आपण, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे डिसीज रेजिस्टन्स इन ॲनिमल. विशिष्ट प्रकारचे जे प्राणी समजा तर या प्राण्यांमध्ये आजार येऊ नये म्हणून त्यांचे अनादर या ठिकाणी जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये एक्सपेरिमेंट करून डिसीज रेजिस्टन्स कॅपॅसिटी जी तर ती वाढवली जात असते. प्रोडक्शन ऑफ लो कॉस्ट फार्मास्युटिकल अँड बायोलॉजिकल प्रोडक्ट. विशिष्ट प्रकारचे जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स असतील आपल्याला ॲनिमलपासून सुद्धा मिळत असतात, तर या प्रोडक्टची निर्मिती करण्यासाठी किंवा बायोलॉजिकल प्रोडक्टची निर्मिती करण्यासाठी जे ॲनिमल ब्रीडिंग आहे तर ते आवश्यक आहे. 2 मार्कासाठी मे बी विचारलं जाऊ शकते. गिव्ह द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ब्रीडिंग प्रोग्राम किंवा ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राम. तर या ठिकाणी सिम्पली सांगू शकता तुम्ही मिल्क प्रोडक्शन करण्यासाठी ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राम इम्पॉर्टंट आहे. मीटची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, मिल्कची क्वालिटी आणि क्वांटिटी इन्क्रीज करण्यासाठी, एग्स प्रोडक्शनसाठी, वूलची क्वालिटी आणि क्वांटिटी इन्क्रीज करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. डिसीज रेजिस्टन्स ॲनिमल तयार करण्यासाठी ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राम इम्पॉर्टंट आहे. प्रोडक्शन ऑफ लो कॉस्ट, कमी खर्चात जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट, औषधं वगैरे असतील किंवा बायोलॉजिकल प्रोडक्ट्स असतील तर ते तयार करण्यासाठी ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राम जो आहे तर तो आवश्यक आहे. ओके, तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला बघा, कॅटलचा बाबतीत. कॅटलमध्ये गुरे येत असतात, काऊ वगैरे सगळे झाले आता याच्यामध्ये. तर या ठिकाणी बघा, ट्रान्सजेनिक कॅटल फॉर फूड प्रोडक्शन. फूड प्रोडक्शनमध्ये या ठिकाणी
ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजी इन कॅटल ओनली फॉर फूड प्रोडक्शन. कॅटल्समध्ये ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजी जी तर ती सगळ्यात जास्त प्रमाणात कशासाठी आहे? फूड प्रोडक्शनसाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी, अन्नाचं उत्पन्न वाढवण्यासाठी. तर बघा, रिसर्चर इंट्रोड्यूस ॲडिशनल कॉपी ऑफ बोविन बीटा ऑर कप्पा कॅसिन. व्यवस्थित लक्षात ठेवा, जे रिसर्चर म्हणजे संशोधक, लक्षात. तर या संशोधकांनी काय केलेले? बोविन बेटा, व्यवस्थित लक्षात ठेवा हा शब्द, बोविन बेटा, याला दुसरं नाव आहे बघा कप्पा केसिन. बोविन बेटा किंवा कप्पा केसिन, लक्षात. हे एक मॅमलियन मिल्क प्रोटीन आहे आणि हे मॅमलियन मिल्क प्रोटीन कोणामध्ये तयार केले जाते? डेअरी कॅटल्समध्ये, जे दूधजन्य कॅटल्स आहे, म्हणजे जे मिल्क प्रोड्यूस करणारे कॅटल, जसं काऊ असेल, बफेलो असेल, शीप असेल, तर यांच्यामध्ये या ठिकाणी बोविन बेटा किंवा कप्पा केसिनचे जे काही जीन आहे तर ते या ॲनिमल्समध्ये इंट्रोड्यूस केले जातात आणि इंट्रोड्यूस केल्यानंतर या ठिकाणी ते जे मिल्क प्रोड्यूस करणारे तर ते मिल्क इव्हॅल्युएट केलं जाणार आहे, म्हणजे त्याचं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि त्याच्यापासनं किती प्रमाणात प्रोडक्शन होते. समजा की जो आपण जीन इंट्रोड्यूस केला आहे, कोणता जीन इंट्रोड्यूस केला आहे? या ठिकाणी बोविन बेटा किंवा कप्पा केसिनचा जीन इंट्रोड्यूस केलेला आहे डेअरी जे कॅटल्स आहेत त्यांच्यामध्ये, ज्याच्यामुळे काय होणार आहे की हे जे डेअरी कॅटल्स आहेत तर याचा मिल्कमध्ये या ठिकाणी जे प्रोटीन्स आहे तर त्याचं प्रमाण वाढणार. कोणत्या प्रोटीनचं? बोविन बेटा किंवा कप्पा कॅसिनचं. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी काय सांगितलंय बघा, ट्रान्सजेनिक ऑफस्प्रिंग हॅड 80 to 20% increase in beta casein and a two-fold increase in kappa casein. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा, ट्रान्सजेनिक जे ऑफस्प्रिंग येणार आहे, नवीन जे ऑफस्प्रिंग या ठिकाणी तयार होणार, ज्या ॲनिमलमध्ये आपण या ठिकाणी जीन इंट्रोड्यूस केले तर त्या ॲनिमलमध्ये 8 ते 20% या ठिकाणी बीटा कॅसिन आणि त्याचं डबल कप्पा कॅसिन जे तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात. म्हणजे एक सिंपली या ठिकाणी विचार केला आपण तर बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात जे काही डेअरी कॅटल्स आहे तर त्या कॅटल्समध्ये जे मिल्क प्रोटीन आहे तर ते वाढवता येते, लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी अनादर जर कन्सेप्ट पाहिली आपण, ही थर्ड कॉपी झाली. समजा एक पॉईंट राहिला होता आपला इथला, तर मला जर माहीत असेल तर ही पॉईंट लक्षात ठेवा. फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊची, तर फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊचं नाव काय होतं? रोजी. हा एक पॉईंट थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. रोजी, डॉली, तुम्हाला माहीत असेल इंग्लिशला युनिट असतात हे, लक्षात. हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं. ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमलमध्ये ट्रान्सजेनिक फर्स्ट काऊची तर ती रोजी आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी कॅटलच्या बाबतीत जर म्हणलं तर त्याच्यामध्ये बोविन बेटा किंवा कप्पा केसिनच्या बाबतीत आपण शिकलोय. त्याच्यानंतर या ठिकाणी अनादर कन्सेप्ट दिली तुम्हाला, ट्रान्सजेनिक कॅटल फॉर ह्युमन थेरप्टिक प्रोडक्ट्स. आता ह्युमन थेरप्टिक प्रोडक्टच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी मानवासाठी जे काही वेगवेगळे मानवांमध्ये आजार पाहायला भेटत असतात तर त्या आजारांचं निदान करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रान्सजेनिक कॅटलचा यूज केला जात असतो आणि त्यांच्या बाबतीत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. तर बघा, जेनेटिकली मॉडिफाईड कॅटल प्रोड्यूस ह्युमन थेरप्टिक प्रोटीन. जे जेनेटिकली मॉडिफाईड कॅटल्स असतात, म्हणजे असे कॅटल ज्यांच्यामध्ये बाहेरून जीन इंट्रोड्यूस करण्यात आलं आहे त्यांना आपण जेनेटिकली मॉडिफाईड कॅटल म्हणतो. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम असा सुद्धा शब्द आहे त्याच्यासाठी. तर हे काय करतात? मानवासाठी आवश्यक असलेले जे थेरप्टिक प्रोटीन्स आहेत ते तयार करतात. ओके, आता हे मानवासाठी आवश्यक असलेले थेरप्टिक प्रोटीन कोणकोणते? तर पहिला दिलेला आहे तुम्हाला बघा लॅक्टोफेरिन. पहिला प्रोटीन कोणता दिलेला आहे? लॅक्टोफेरिन. हा जो लॅक्टोफेरिन आहे तर हा मिल्क प्रोटीन आहे जो काऊचा मिल्कमध्ये आढळून येत असतो आणि मानवासाठी इसेन्शियल आहे. त्याच्यानंतर ह्युमन अल्फा लॅक्टोअल्बुमिन. दुसरा कोणता सांगितलं तुम्हाला? ह्युमन अल्फा लॅक्टोअल्बुमिन. हा सुद्धा या ठिकाणी थेरप्टिक प्रोटीन आहे जो काऊचा मिल्कमध्ये आढळून येणार आहे. त्याच्यानंतर ह्युमन सिरम अल्बुमिन. त्याच्यानंतर थर्ड प्रोटीन कोणता सांगितलं आहे? ह्युमन सिरम अल्बुमिन. त्याच्यानंतर ह्युमन बायल सॉल्ट स्टिम्युलेटेड लायपेज. या ठिकाणी काय सांगितले? मानवी बायल सॉल्ट जे तर ते काय करत असते?
लायपेजला स्टिम्युलेट करत असते आणि लायपेज जे तर ते आपल्याला माहिती आहे लिपिडचं ब्रेकडाऊन करत असते. ओके, तर सिम्पली काय सांगितलं आहे, जे जेनेटिकली मॉडिफाईड कॅटल्सचे तर ते ह्युमन थेरप्टिक प्रोटीन तयार करतात. कोणकोणते प्रोटीन? लॅक्टोफेरिन, ह्युमन अल्फा लॅक्टोअल्बुमिन, ह्युमन सिरम अल्बुमिन, लक्षात, आणि ह्युमन बाईल सॉल्ट जे तर ते लायपेजला स्टिम्युलेट करत असते. त्याच्यानंतर बघा, मेमरी ग्लँड इन डेअरी काऊ, मेमरी ग्लँड इन डेअरी काऊ एक्सिलंट प्रोटीन प्रोडक्शन फॅक्टरी. जे दूधजन्य प्राणी, तर या दूधजन्य प्राणी म्हणजे कोणाला म्हणतो आपण? जे मिल्क प्रोड्यूस करतात त्या प्राण्यांना दूधजन्य प्राणी म्हणतात. लक्षात, तर यांच्यामध्ये या ठिकाणी मिल्क प्रोड्यूस करणारी जी ग्रंथी असते तिला म्हणतात मेमरी ग्लँड. आणि ही मेमरी ग्लँड या ठिकाणी एक प्रकारची प्रोटीन प्रोडक्शन फॅक्टरी असते. चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट दर्जाचं असं प्रोटीन तयार करणारी या ठिकाणी फॅक्टरी जी कॅटल्समध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि ही जी फॅक्टरी तर ही या ठिकाणी मेमरी ग्लँडच्या मदतीनं जास्तीत जास्त प्रोटीन तयार करत असते. त्याच्यानंतर बघा, ट्रान्सजेनिक काऊ सप्लाय फॅक्टर नंबर 9. आता इथं सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा, ट्रान्सजेनिक काऊ जी आहे तर ट्रान्सजेनिक काऊमध्ये फॅक्टर नंबर 9 या ठिकाणी सप्लाय केला जातो. कोणता फॅक्टर असतो तो पण लक्षात ठेवा, प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन. 9 नंबरचा हा एक ब्लड क्लोटिंग फॅक्टर आहे, लक्षात ठेवायचं. फॅक्टर शब्द या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. 9 नंबरचा जो फॅक्टर आहे त्याला ब्लड क्लोटिंग फॅक्टर म्हणतात आणि त्याचं नाव आहे प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन. ओके, हा जो 9 नंबरचा प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन नावाचा फॅक्टर आहे, इट इज यूज फॉर हिमोफिलिया. कशासाठी यूज केला जात असतो हा? हिमोफिलियासाठी. सो व्हॉट इज मीन बाय हिमोफिलिया? हिमोफिलिया म्हणजे काय? ज्यावेळेस ब्लड जे तर ते प्रोग्रेसिव्हली क्लॉट होत नसते त्या कंडिशनला म्हणतात हिमोफिलिया. म्हणजे समजा तुम्हाला एखादी इजा झाली, इंजुरी झाली आणि ब्लडच थांबत नसेल, क्लोटच होत नसेल, त्या कंडिशनला किंवा त्या व्यक्तीला हिमोफिलिया झालेला असतो. जनरली डायबेटिक पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला या कन्सेप्ट पाहायला भेटत असतात. ओके, तर 9 नंबरचा जो फॅक्टर आहे ब्लड क्लोटिंग फॅक्टर, ज्याचं नाव आहे प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन, तर हा प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन ट्रान्सजेनिक काऊमध्ये इंट्रोड्यूस केला जात असतो. आणि या ट्रान्सजेनिक काऊचं ज्यावेळेस आपण मिल्क ड्रिंक करतो अशा वेळेस आपण या ठिकाणी हिमोफिलिया नावाचा जो डिसीज आहे त्याला रेजिस्टर करतो. ओके, इन 1990 ट्रेसी, या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा, ट्रेसी हे स्कॉटलँडमध्ये असलेल्या एक सिटीचं पण नाव आहे. आणि या ठिकाणी पहिली जी ट्रान्सजेनिक शिप आहे तिचंसुद्धा नाव ट्रेसीच आहे. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, तर इन 1990 ट्रेसीमध्ये या ठिकाणी द ट्रान्सजेनिक शिप बॉर्न इन स्कॉटलँड, स्कॉटलँडमध्ये पहिली ट्रान्सजेनिक शिप तयार करण्यात आली. डॉलीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, डॉलीसुद्धा ट्रान्सजेनिक शिप आहे, मात्र या ठिकाणी पहिली जी ट्रान्सजेनिक शिप आहे तर ती कोण होती? ट्रेसी. लक्षात, तर या ट्रेसीला या ठिकाणी स्कॉटलँडमध्ये तयार करण्यात आलं होतं. कुड प्रोड्यूस ह्युमन प्रोटीन इन हर मिल्क फॉर ह्युमन थेरप्स. ही जी ट्रान्सजेनिक शिप होती तर ही ट्रान्सजेनिक शिप मानवी प्रोटीन तयार करायची, मानवी प्रथिनं तयार करायची तिचा कशामध्ये? मिल्कमध्ये. लक्षात, जे या ठिकाणी समजा या शिपचं जर समजा मिल्क या ठिकाणी ह्युमन बिंगनं ड्रिंक केलं तर त्याला डायरेक्टली या ठिकाणी प्रोटीन जे येतात ते मिल्कमधनं मिळत होते. बघा, अँटीबॉडीज आर यूज टू ट्रीटमेंट इन्फेक्शियस डिसीज, कॅन्सर. वेगवेगळे अँटीबॉडीज जे असतात तर अँटीबॉडी या ठिकाणी वेगवेगळ्या आजारांपासनं आपल्या शरीराचं रक्षण करायचं काम करत असतात. त्याच्यातला एक आजार आहे कॅन्सर. तर या कॅन्सरचा डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी ट्रान्सजेनिक कॅटल करत असतात. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटेड ऑर्गन रिजेक्शन, बरेच ऑर्गन ट्रान्सप्लांट केले जात असतात. लिव्हर असेल, हार्ट असेल किंवा लंग्स असतील, तर अशा वेळेस ते जे ऑर्गन आहे तर ते सुटेबल व्यक्तीच्या शरीरामध्ये मॅच होत नसतात आणि अशा वेळेस या ठिकाणी हे जे कॅटल्स आहे तर या कॅटल्सचे पासनं जे काही थेरप्टिक प्रोडक्ट्स असतील त्यांचा वापर करून ते जे ऑर्गन आहे तर ते ट्रान्सप्लांट रिजेक्शन स्टॉप करण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर बघा, ऑटो इम्युन डिसीज अँड यूज ॲज अ अँटीटॉक्सिन.
जे कॅटल्स आहे त्यांचे जे थेरप्टिक प्रोडक्ट्स आहे तर ते ऑटो इम्युन डिसीजसाठी सुद्धा यूज केले जाणारे, जे आपल्याला अनुवंशिक आजार असतील, समजा वर्षानुवर्ष झालेले असे आजार असतील तर अशांचं निदान करण्यासाठी सुद्धा हे थेरप्टिक प्रोडक्ट जे ट्रान्सजेनिक कॅटल्सनं तयार केलेले त्यांचा यूज केले जाणार आहे. आणि अँटीटॉक्सिनसुद्धा, म्हणजे समजा विशिष्ट प्रकारच्या एखाद्या व्यक्तीला समजा विषबाधा झालेली तर अशा वेळेस ती विषबाधा कमी करण्यासाठी अँटीटॉक्सिनची तर ते आपल्याला या ठिकाणी या ट्रान्सजेनिक कॅटल्सपासून मिळत असते. टू मेक ह्युमन अँटीबॉडी प्रोडक्ट जेनेटिकली मॉडिफाईड काऊ इम्युनलाइज विथ वॅक्सिन अँड कंटेन डिसीज एजंट. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा, ह्युमन अँटीबॉडीचे जे प्रोडक्ट्स आहे तर हे ह्युमन अँटीबॉडीचे प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी या ठिकाणी जी ट्रान्सजेनिक काऊ आहे तर तिला मॉडिफाईड केलं जात असते, तिला वॅक्सिनेटेड केलं जात असते आणि विशिष्ट प्रकारचा डिसीज एजंट जो आहे तर तो त्या वॅक्सिनमध्ये दिला जात असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण त्या काऊचं मिल्क ड्रिंक करणारे किंवा त्या काऊपासून मिळालेलं प्रोडक्ट्स यूज करणारे तर अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्या अँटीबॉडी ज्या आहेत तर त्या तयार होत असतात. ओके, तर हे होते या ठिकाणी ट्रान्सजेनिक कॅटलचे थेरप्टिक प्रोडक्ट, कोणासाठी? ह्युमन्ससाठी. ओके, पुन्हा अजून या ठिकाणी ट्रान्सजेनिक शिपचं बाबतीतच दिलेलं आहे तुम्हाला. ट्रान्सजेनिक शिपमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलं बघा, जीन ट्रान्सफर टेक्नॉलॉजी इज अप्लाइड टू शिप प्रोड्यूस ट्रान्सजेनिक शिप बेटर ग्रोथ अँड मीट प्रोडक्शन ॲज वेल ॲज अ बायोरिएक्टर. जो शिप आहे तर त्या शिपला जीन का इंट्रोड्यूस केला जातोय? बेटर ग्रोथ. दुसरी थिंग काय आहे? मीट प्रोडक्शन. जी समजा मेंढी आहे समजा तर त्या मेंढीला विशिष्ट प्रकारचा जीन का इंट्रोड्यूस केला जातोय? बेटर ग्रोथ, म्हणजे चांगल्या प्रकारच्या वाढसाठी आणि जे मांस आहे तर त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी, त्यासोबतच ॲज वेल ॲज काय म्हणून? बायो रिॲक्टर. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमवर एक्सपेरिमेंट केले जात असतात त्याला बायो रिॲक्टर म्हणतात. जसं माईससुद्धा बायो रिॲक्टर आहे तसं या ठिकाणी शिपसुद्धा बायो रिॲक्टर आहे. लक्षात, जीन यांच्यामध्ये जीन ट्रान्सफरिंग टेक्नॉलॉजी, जिला आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणत असतो, आणि या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा वापर शिपमध्ये बेटर ग्रोथ आणि मीट प्रोडक्शन आणि ॲज अ बायो रिॲक्टर म्हणून केला जाणार आहे. त्याच्यानंतर ह्युमन ग्रोथ हार्मोन जीन इज इंट्रोड्यूस इन अ शीप प्रमोटिंग ग्रोथ अँड मीट प्रोडक्शन. मानवामध्ये आढळून येणारा जो ह्युमन ग्रोथ हार्मोनचा जीन आहे तर हा ह्युमन ग्रोथ हार्मोनचा जीन कोणाला इंट्रोड्यूस केला जातोय? म्हणजे शीपला इंट्रोड्यूस केला जाणार. म्हणजे शीपमध्ये या ठिकाणी तो विशिष्ट प्रकारचा जीन इंट्रोड्यूस केला जाणार किंवा इन्सर्ट केला जाणार. कोणता जीन? ह्युमन ग्रोथ हार्मोन जीन. ज्याच्यामुळे शीपमध्ये काय फरक होणार आहे? ग्रोथ अँड मीट प्रोडक्शन जे तर ते जास्त प्रमाणात आपल्याला शीपमध्ये पाहायला भेटेल. ओके, म्हणजेच काय तर शीपला जर समजा, मेंढीला जर समजा या ठिकाणी मानवाचा ह्युमन ग्रोथ हार्मोनचा जो जीन आहे तो इंट्रोड्यूस केला तर अशा वेळेस मेंढीची वाढ पण होत असते आणि तिचं जे मांस आहे तर त्याचं उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. आता या ठिकाणी अजून महत्त्वाची एक थिंग आली, बॅक्टेरियल जीन. हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा. सिस्टीन ई अँड सिस्टीन एम. ओके, सिस्टीन इज अ अमिनो ॲसिड, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सिस्टीन ई and cysteine M concerned with the biosynthesis of cysteine amino acid involved in a formation of keratin protein found in wool. व्यवस्थित लक्षात ठेवा. वूल म्हणजे लोकर. लोकरमध्ये कोणतं प्रोटीन आढळून येते? कॅराटीन प्रोटीन. आपले जे हेअर आहे त्याच्यामध्ये कोणतं प्रोटीन असते? कॅराटीन प्रोटीन असते. लक्षात. तर या ठिकाणी हे जे कॅराटीन प्रोटीन आहे तर या कॅराटीन प्रोटीनमध्ये बॅक्टेरियाचे 2 जीन इंट्रोड्यूस केलेले. लक्षात, म्हणजे जी समजा शीप असणार आहे तर त्या शीपला सिस्टीन ई आणि सिस्टीन एम हे जे 2 अमिनो ॲसिडचे जीन आहेत तर हे त्या विशिष्ट प्रकारच्या शीपला इंट्रोड्यूस केले. आणि हे जे जीन आहे हे काय तयार करत असतात? कॅरेटीन प्रोटीन तयार करत असतात. लक्षात. आणि हे जे कॅरेटीन प्रोटीन आहे तर हे जास्त प्रमाणात कशामध्ये पाहायला भेटत असते? आपल्याला वूलमध्ये, म्हणजे लोकरमध्ये. म्हणजेच काय तर या ठिकाणी जे मेंढीचे हेअर आहेत समजा, ज्यांना आपण लोकर म्हणतो, तर त्यांच्यामध्ये बॅक्टेरियाचे 2 जीन इंट्रोड्यूस केलेले, सिस्टीन ई, सिस्टीन एम, ज्याच्यामुळे काय होते की मेंढी जी तर ती जास्त प्रमाणात कॅरेटीन प्रोटीन तयार करते तिच्या वूलमध्ये. ओके, बोथ द जीन आर आयडेंटिफाईड, क्लोनेड अँड इंट्रोड्यूस इन टू द शीप, इन्क्रीज द वूल प्रोडक्शन अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ वूल. या ठिकाणी हे जे 2 जीन आहे सिस्टीन ई आणि सिस्टीन एम
तर हे जीन काय करतात, वूलचं प्रोडक्शन जे तर ते वाढवतात, लोकरचं उत्पन्न जे तर ते वाढवायचं काम करतात. दुसरं म्हणजे काय, इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ वूल. आणि वूलची जी क्वालिटी, गुणवत्ता जी आहे समजा या ठिकाणी लोकरची, तर ती वाढवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी हे बॅक्टेरियामधनं आयसोलेट केलेले जे 2 जीन आहे, कोणकोणते, सिस्टीन ई अँड सिस्टीन एम, हे करत असतात. ओके, तर हे झालं या ठिकाणी ट्रान्सजेनिक शिफ्टचा बाबतीत. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रान्सजेनिक ॲनिमल दिलेला आहे तो आहे पिग. ओके, तर पिगच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर बघा, द जीन ट्रान्सफर इन पिग इज टू इन्क्रीज ग्रोथ अँड मीट प्रोडक्शन अँड ॲक्ट ॲज अ बायोरिॲक्टर. या ठिकाणी पिगमध्ये जो जीन इंट्रोड्यूस केला जातो तर तो कशासाठी इंट्रोड्यूस केला जातो, इन्क्रीज ग्रोथ, पिगची वाढ होण्यासाठी, मीट प्रोडक्शनसाठी, पीकपासून जास्त प्रमाणात मांस त्या ठिकाणी तयार करण्यासाठी पीकमध्ये या ठिकाणी जीन ट्रान्सफर केला जातो. त्याच्यानंतर पीक जो आहे तर त्यालासुद्धा ॲज अ बायोरिॲक्टर म्हणून यूज केला जातो, सॅम्पल ऑर्गॅनिझम म्हणून सुद्धा यूज केला जातो, त्याच्यावर एक्सपेरिमेंट केले जात असतात म्हणून त्याला बायोरिॲक्टर म्हणतात. ओके, तर बघा, pig are regarded as most suitable animal to breed for heart transplantation because pig's heart is about same size as a human heart and pig heart wall have been used to human heart surgery for over decades. व्यवस्थित लक्षात घ्या, पीग जो आहे तर पीग या ठिकाणी ह्युमन बिंगसाठी फार महत्त्वाचा प्राणी. का महत्त्वाचा प्राणी, तर या ठिकाणी काय सांगितलं आहे, पिगचा जो हार्ट आहे, डुक्करचा जो हार्ट आहे तर त्याचा हार्ट आणि आपला हार्ट म्हणजे पिगचा हार्ट आणि आपला हार्ट या दोघांची साईज कशी आहे, सेम आहे. आलं लक्षात, पिगचा हार्ट आणि आपला जो हार्ट आहे त्याची साईज सेम आहे. म्हणून बऱ्याच वेळेस ह्युमन बिंगला कोणाचा हार्ट ट्रान्सप्लांट केला जातो, पिगचा. लक्षात, पिगचा सुद्धा हार्ट या ठिकाणी ह्युमन बिंगला बसवण्यात येत असतो. विशेष म्हणजे पिगचा जो हार्ट आहे तर याच्यामध्ये असलेले वॉल तुम्हाला माहीत असतील, वॉल नाही वॉल. लक्षात, वॉलचे 2-3 वॉल असतात या ठिकाणी, एव्ही नोड, एस ए नोड वगैरे हे जे वॉल आहेत, किंवा आपण या ठिकाणी बायकस्पीड वॉल असेल, ट्रायकस्पीड वॉल असेल, तुम्ही 10th मध्ये शिकला असाल. लक्षात, तर हे जे वॉल आहे पिगच्या हार्टमध्ये असलेले, तर हे पिगचा हार्टमध्ये असलेले वॉल ह्युमन बिंगच्या हार्ट सर्जरीमध्ये सुद्धा यूज केले जात असतात. लक्षात, फॉर ओव्हर अ डिकेड, म्हणजे काही दशकांपासनं या ठिकाणी पिगच्या हार्टमध्ये असलेले जे वॉल आहेत त्याचे तर ते ह्युमन हार्टमध्ये यूज केले जात असतात. म्हणजे या ठिकाणी आपली जी सर्क्युलेटरी सिस्टम आहे तर त्या सर्क्युलेटरी सिस्टममध्ये पीग जो आहे तर या पीगचे वेगवेगळे जे ऑर्गन आहे, वेगवेगळे या ठिकाणी हार्टशी निगडीत जे वेगवेगळे पार्ट्स आहे तर ते ह्युमन बिंगसाठी या ठिकाणी ट्रान्सप्लांटेशनसाठी यूज केले जात असतात. म्हणून ट्रान्सजेनिक पीग जो आहे तर तो इम्पॉर्टंट आहे. बघा, पीग क्लोन इज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द प्रोव्हाइडिंग ॲनिमल ऑर्गन टिश्यू फॉर ह्युमन ट्रान्सप्लांटेशन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज झेनोट्रान्सप्लांटेशन. ओके, या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा, पीगची जी क्लोन आहे म्हणजे पीगची जी डमी कॉपी, लक्षात, म्हणजे पीगसारखा या ठिकाणी जो ट्रान्सजेनिक पीग आहे तर हा ट्रान्सजेनिक पीग काय करत असतो, वेगवेगळे ॲनिमल ऑर्गन प्रोव्हाइड करत असतो, इंटरनल. लक्षात, वेगवेगळे इंटरनल ऑर्गन जे तर ते प्रोव्हाइड करत असतो, वेगवेगळे टिश्यू या ठिकाणी त्या पीगपासून मिळवले जात असतात, जे ह्युमन ट्रान्सप्लांटेशनमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. लक्षात, ह्युमनमध्ये या ठिकाणी वेगवेगळे ऑर्गन ज्यावेळेस ट्रान्सप्लांट केले जात असतात त्यावेळेस त्या कन्सेप्टला म्हणतात जेनो ट्रान्सप्लांटेशन. एका ॲनिमलमधनं दुसऱ्या ॲनिमलमध्ये विशिष्ट प्रकारच्या ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनला काय म्हणतात, झेनो ट्रान्सप्लांटेशन. ओके, लक्षात राहील. हा होतं या ठिकाणी पिगच्या बाबतीत. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेले तुम्हाला फिशच्या बाबतीत. आता फिशच्या बाबतीत जर विचार केला आपण, ट्रान्सजेनिक फिशसुद्धा असतात. तर कमर्शियली इम्पॉर्टंट फिश लाईक अटलांटिक सॅलमॉन. पहिला फिश कोणता सांगितलं आहे तुम्हाला, अटलांटिक सॅलमॉन. ओके, डायग्राममध्ये जो फिश दिसतोय तुम्हाला दॅट इज ऑल्सो सॅलमॉन फिश. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, 1 मिनिट. ओके, तर बघा हा जो छोटा फिश तुम्हाला दिसतोय
हा नॉर्मल फिश आहे, लक्षात. आणि हा जो बिगर फिश आहे तर हा काय या ठिकाणी ट्रान्सजेनिक फिश आहे. याच्यामध्ये जीन ट्रान्सप्लांट करण्यात आले. जीन ट्रान्सप्लांटेशन केल्यामुळे त्याची साईज जी तर ती या ठिकाणी लेंथ वगैरे जी तर ती जास्त आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर या ठिकाणी हा एक सिंपल डिफरन्स आपल्याला ट्रान्सजेनिक फिशमध्ये पाहायला भेटतो. एक्झाम्पल कोणकोणते सांगितले? अटलांटिक सॅलेमॉन, कॅटफिश, गोल्डफिश, तिलापिया, झेब्राफिश, कॉमन कॅप्स, रेनबो ट्रॉट्स. ओके, अटलांटिक सॅलेमॉन, कॅटफिश, गोल्डफिश, तिलापिया, झेब्राफिश, कॉमन कार्प अँड रेनबो ट्रॉट्स. हे जे फिश आहे तर या फिशमध्ये ग्रोथ हार्मोन जो आहे तर तो ट्रान्सफर केला जात असतो, लक्षात. त्याच्यासोबत चिकन क्रिस्टलाइन प्रोटीनसुद्धा, म्हणजे ज्या कोंबड्या असतात तर त्यांच्यामध्ये जे विशिष्ट प्रकारचं प्रोटीन आढळून येते ते सुद्धा या फिशमध्ये या ठिकाणी ट्रान्सप्लांट केलं जाते. कोणतं प्रोटीन आहे? चिकन क्रिस्टलाइन प्रोटीन. अँड ई कोलाय, हायग्रोमायसिन रेजिस्टिंग जीन. आणि ई कोलायमध्ये आढळून येणारा हायग्रोमायसिन रेजिस्टिंग जीन जे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी कोणामध्ये इंट्रोड्यूस केले जात आहेत? ट्रान्सजेनिक फिशमध्ये. काय काय? ग्रोथ हार्मोन, चिकन क्रिस्टलाइन प्रोटीन आणि हायग्रोमायसिन रेजिस्टिंग जीन. हायग्रोमायसिन रेजिस्टन्स जीन जो आहे तर तो कशामध्ये आढळून येतोय? ई कोलायमध्ये. ई कोलाय इज अ बॅक्टेरिया आणि या बॅक्टेरियामधला हायग्रोमायसिन रेजिस्टन्स जीन या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जाणार आहे. ग्रोथ हार्मोन ह्युमन बिंगचा असणार आहे आणि क्रिस्टलाइन प्रोटीन जे चिकन क्रिस्टलाइन प्रोटीन जे तर ते या ठिकाणी कोंबड्यांमधनं आयसोलेट केलं जाणार आहे. आणि हे कोणाला इंट्रोड्यूस केलं जाणार? फिशला, ज्याच्यामुळे फिश शो इंक्रीज कोल्ड टॉलरन्स. हे जीन इंट्रोड्यूस केल्यामुळे फिश जो आहे तर तो काय शो करतोय? इंक्रीज कोल्ड टॉलरन्स. म्हणजे या ठिकाणी फिश जो आहे तर त्याच्यामध्ये शिथिलता जी तर ती दीर्घकाळपर्यंत टिकून राहते, लक्षात. या ठिकाणी शिथिलता म्हणजे आपण म्हणणार आहे त्याच्यामध्ये कोल्ड क्लायमेट असणार आहे ज्याच्यामुळे तो लवकर खराब होणार नाही. इम्प्रूव्हमेंट ग्रोथ, फिश जो आहे तर त्याच्यामध्ये ग्रोथ होणार आहे म्हणजे वाढ होणार आहे त्याच्यामध्ये. डेफिनेटली तुम्हाला खालच्या एक्झाम्पलमध्ये दिसते त्या इमेजमध्ये. त्याची क्वालिटी वाढणार आहे, क्वांटिटी वाढणार आहे. फिशची क्वालिटी आणि क्वांटिटीसुद्धा या ठिकाणी वाढणार आहे विशिष्ट प्रकारचं जीन इंट्रोड्यूस केल्यामुळे. फिशचे जे प्रोटीन्स आहे त्यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये फरक पडणार आहे. दुसरं म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला? कोल्ड टॉलरन्स इन्क्रीज झाल्यामुळे प्रिझर्वेशन करणं सोपं जाणार आहे, म्हणजे त्यांना साठवून ठेवणं सोपं जाणार आहे. लक्षात तुम्ही पाहिलं असेल की बरेच जे खलाशी असतात समजा समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात तर ते 2-3 महिने किंवा 6 महिने परत येत नसतात. तर अशा वेळेस त्या फिशचं प्रिझर्वेशन करणे आवश्यक असते कारण तो स्पॉईल होऊ शकतो, खराब होऊ शकतो. आणि हा जो फिश आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा जीन इंट्रोड्यूस केल्यामुळे हा जो जीन आहे तर तो त्याला या ठिकाणी नाशवंत होण्यापासून प्रोटेक्ट करत असतो. ओके, दिस फॅक्टर्स हॅव अँड इकॉनॉमिकल व्हॅल्यू ऑफ फिश. हे जे वेगवेगळे फॅक्टर तुम्हाला सांगितले तर हे फिशची इकॉनॉमिकल व्हॅल्यू जी तर ती वाढवायचं काम करत असतात. ओके, तर फिशमध्ये तुम्हाला सांगितलं अटलांटिक सॅलेमॉन, कॅटफिश, गोल्डफिश, तेलापिया, झेब्राफिश, कॉमन कार्प अँड रेनबो ट्रॉट्स यांच्यामध्ये ग्रोथ हार्मोन, चिकन क्रिस्टलाइन प्रोटीन आणि ई कोलाय हायग्रोमायसिन रेजिस्टिंग जीन जो आहे तर तो इंट्रोड्यूस केला जातो ज्याच्यामुळे ट्रान्सजेनिक फिश जे तर यांच्यामध्ये इन्क्रीज कोल्ड टॉलरन्स आपल्याला पाहायला भेटते. शिथिलता जास्त प्रमाणात पाहायला भेटत असते ज्याच्यामुळे लवकर खराब होत नाही. त्यांच्यामध्ये ग्रोथ जी तर तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत असते. आणि जे काही फिश प्रोटीन आहे तर त्याची क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये सुद्धा फरक पाहायला भेटत असतो ज्याच्यामुळे दीर्घकाळपर्यंत जे फिश आहे तर ते प्रिझर्व केले जात असतात आणि याच फॅक्टरमुळे फिशची इकॉनॉमिकल व्हॅल्यू जी तर ती वाढत असते. लास्ट पॉईंट दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सजेनिक ॲनिमलचा. तर लास्ट पॉईंट आहे बघा ट्रान्सजेनिक चिकन. चिकन म्हणजे कोंबड्या, लक्षात. कोंबड्यासुद्धा या ठिकाणी ट्रान्सजेनिक असतात. ओके, तर बघा चिकन कॅरी अँड एक्सप्रेस फॉरेन जीन. बाहेरचा एखादा विशिष्ट प्रकारचा जो जीन आहे तर तो या ठिकाणी या कोंबड्यांना दिला जात असतो ज्याच्यामुळं कोंबड्या जे तर त्यांचं उत्पन्न जे तर ते वाढवायचं काम करत असतात. बघा, दे यूज इम्प्रूव्हमेंट जेनेटिक makeup existing strain with respect built in resistance to viral coccidial disease, better feed efficiency, lower fat, cholesterol level and high protein containing egg and better meat quality.
जर समजा आपण चिकनला म्हणजे कोंबड्यांना या ठिकाणी फॉरेन जीन इंट्रोड्यूस केला, म्हणजे जे काही एक्झिस्टिंग स्ट्रेन आहे, ऑलरेडी जे कोंबड्यांची वाण आहे, प्रजाती आहे, तर एक्झिस्टिंग म्हणजे अगोदर अस्तित्वात असलेली, आलं लक्षात, एक्झिस्टिंग स्ट्रेनचे, तर त्याच्यामध्ये आपण जर समजा फॉरेन जीन इंट्रोड्यूस केला, आलं लक्षात, तर अशा वेळेस काय होणार आहे, या ठिकाणी ज्या काही चिकन आहे त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स टू व्हायरल अँड कॉक्सिडियल डिसीज, बघा या ठिकाणी लक्षात घ्या, जे कॉक्सिडियल डिसीज आहे चिकनमध्ये सुद्धा, डायरिया, TB, त्याच्यानंतर वेगवेगळे डिसीज आपल्याला यांच्यामध्ये पाहायला भेटत असतात, बर्ड फ्लूसारखे, तर हे व्हायरल डिसीज होऊ नये, पॅथोजोनिक डिसीज होऊ नये म्हणून चिकनला विशिष्ट प्रकारचे जीन जे, तर ते इन विवो कंडिशनला, इन विवो म्हणजे इनसाइड द बॉडीमध्ये या ठिकाणी इंट्रोड्यूस केले जात असतात, ज्याच्यामुळे चिकन जी, तर ती विक्टर फीड इफिशियन्सी म्हणजे चांगल्या प्रकारचं खाद्य उत्पन्न प्रोव्हाइड करत असते. याच्यामध्ये चिकन जे तर त्याच्यामध्ये लोअर फॅट त्या ठिकाणी तयार केलं जाणारे जीनमुळे फॅट कमी असणारे, कोलेस्ट्रॉलची लेवलसुद्धा कमी असणारे, लक्षात, हे दोन गोष्टी या ठिकाणी आपल्यासाठी घातक आहे, आपल्याला माहिती आहे. कोलेस्ट्रॉल जास्त झालं तर हार्टवर इफेक्ट होते, फॅट जास्त झालं तर शरीरावर इफेक्ट होत असते. मग चिकन जे तर त्याच्यामध्ये लो फॅट लो कोलेस्ट्रॉल असते, मग हाय काय असणार आहे, हाय प्रोटीन कंटेनिंग एग्स, अंडी जी तर त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असणार आहे, कोणाचं, चिकनचं, लक्षात, आणि बेटर मिल्क क्वालिटी. ओके, तर अशा प्रकारे जे काही ट्रान्सजेनिक ॲनिमल होते, तर या ट्रान्सजेनिक ॲनिमलच्या बाबतीत आपण या ठिकाणी आज चर्चा केली, आणि इथं आपण या ठिकाणी हा जो टॉपिक आहे तर हा संपवलेला आहे. व्यवस्थित स्टडी करा, याच्यावर मल्टिपल चॉईस तुम्हाला विचारले जात असतात. ओके, थँक्यू.